खोटी बलात्काराची व अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकविण्याची तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या महिलेसह 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले आहे। हा प्रकार 2 दिवसापूर्वी देऊळगाव राजा येथील चिखली जालना बायपासवर उघडकीस आला। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील तक्रारदार यांनी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईलवर एका महिलेचा काही दिवसांपूर्वी कॉल आला होता। यावेळी तिने तिचा परिचय 29 वर्षीय रोहिणी नितीन पवार राहणार जमुनानगर रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे जालना असे सांगितले। यावेळी तिने मला व माझ्या मैत्रिणीला देऊळगाव राजा येथे ब्युटी पार्लर टाकायचे आहे असे सांगून मदत मागितली। त्यानंतर रोहिणी पवार या महिलेसोबत तक्रारदाराच्या दुकानाच्या अनुषंगाने मोबाईलवर वारंवार बोलणे सुरू झाले। परिचय वाढल्यानंतर ते एकमेकांचे चांगले मित्र बनले। दरम्यान तक्रारदार व महिला यांच्या एका खोलीतील भेटीचे व्हिडिओ चित्रीकरण महिला व तिचे साथीदार राहुल सर्जेराव गाडेकर तसेच त्यांचा मित्र 24 वर्षीय सचिन दिलीप बोर्डे यांनी संगनमताने केले। त्यानंतर ते व्हिडिओ तक्रारदारास दाखवून खोटी बलात्काराची व अॅट्रॉसिटीची तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयाची खंडणी मागितली। त्यातील पहिला हप्ता 4 लाख रुपये तात्काळ देण्याचे त्यांनी सांगितले। त्यावर आपली फसवणूक झाल्याचे हा प्रकार हनी ट्रॅप असल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना रंगेहात पकडण्याचे ठरविले। त्यानुसार पथक देऊळगाव राजा येथे रवाना झाले व सापळा रचून चिखली जालना बायपासवर तक्रारदाराने 4 लाख रुपये देऊन पोलिसांना इशारा मिळताच पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पैसे, व्हिडिओ असलेला मोबाईल व दुचाकी जप्त करून देऊळगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना 4 दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला आहे। काल दिनांक 30 रोजी एक देऊळगाव तालुक्यातील तक्रारदार हे स्थानिक गुन्हे शाखा येथे आले आणि त्यांनी एक आमच्याकडे लेखी तक्रार दिली की त्यांच्यासोबत एक हनी ट्रॅप झालेला आहे। त्या अनुषंगाने एका स्त्रीने त्यांची मैत्री संपादन करून नंतर त्या मैत्रीचे जे भेटीगाठी झाल्या आहेत त्यांचे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्याचे आणि खोटी बलात्काराची केस दाखल करण्याच्या त्यांच्या विरोधात 25 लाखाची डिमांड केली। हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आणि हनी ट्रॅप झाला त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते स्थानिक गुन्हे शाखेचे आले। आम्ही लागेच एक SP साहेबांच्या आदेशांवर एक पथक तयार केलं आणि पथक तयार करून देऊळगाव येथे जाऊन तिन्ही व्यक्तींनी, ज्यामध्ये एक महिला आहे जिचं नाव आहे रोहिणी नितीन पवार, जमुनानगर बीड, मुख्य सूत्रधार आहे राहुल सर्जेराव गाडेकर राहणार भिवगाव देऊळगाव राजा आणि तिसरा आरोपी आहे त्याचा मित्र सचिन बोर्डे राहणार जालना। या तिघांचे गॅंग असून त्यांनी अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी हनी ट्रॅपमध्ये लोकांना फसवून त्यांच्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केलेली आहे आणि सध्या ते अटकेत आहे देऊळगाव राजा येथे। त्यांच्याविरुद्ध सगळं पुरावा मिळाल्यामुळे आणि ते व्हिडिओ चित्रीकरण मिळाल्यामुळे पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा यांना दाखल करण्यात आलेला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।